नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये आज आपण तांदळाच्या चकल्या बघणार आहोत, कुरकुरीत अशा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। ते 3 दिवस भिजत ठेवून सकाळी आणि संध्याकाळी त्यातलं पाणी चेंज करून घ्यायचं आहे। 3 दिवस तांदूळ पाण्यात भिजवून झालेले आहेत। ते आता मिक्सरला वाटून घेऊया बारीक। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते तांदूळ वाळवून चक्कीमधून दळूनही आणू शकता। तांदूळ एकदम बारीक पिसून घेतलेले आहे। इथे मीठ, पापडखार घेतलंय आणि पांढरे तीळ। पातेल्यात पाणी गरम केलेलं आहे, त्यातच पापडखार टाकून घेऊया आणि पांढरे तीळ। चवीनुसार मीठ टाकून घेतलं। जे वाटलेले तांदूळ होते ते टाकून घेतलं पीठ। लाटणीच्या साहाय्याने चांगलं ढवळून घ्यायचं। तसं पाणी यात टाकत राहायचं, थोडं थोडं व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। ते मध्यम आचेवर हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं। 5 मिनिटं सतत असं ढवळून घेत राहायचं लाटणीच्या साहाय्याने। 5 मिनिटं ढवळून झाल्यावर मंद आचेवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं वाफ देऊन घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत, तर झाकण काढून बघूया। झाकण काढून परत एक पीठ ढवळून घेऊया। शक्यतो लाटणीचाच वापर करा, कारण की लाटणीच्या साहाय्याने खूप सोपं जातं पीठ ढवळायला। तार सुटेपर्यंत ढवळत राहायचे। चकल्या करण्यासाठी पीठ तयार आहे। या पद्धतीनेच पीठ सतत ढवळत घेत राहायचे। याच पद्धतीने पिठाला तार सुटली पाहिजे, म्हणजे पीठ तयार झालं असं समजायचं। तिने चकलीच्या सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचे। चकल्या करतो त्याच पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेऊया। सगळ्या चकल्या प्लास्टिकवर पाडून घेतलेल्या आहेत सोऱ्यातून। 2 दिवस चांगलं ऊन द्यायचं त्याला। तांदळाच्या चकल्या पूर्ण वाळवून झालेल्या आहेत। आता आपण तळून बघूया। बघू शकतो खूप छान फुलतात चकल्या। आपल्या तांदळाच्या चकल्या तळून पूर्ण तयार झालेल्या आहेत। मी तुम्हाला तोडून दाखवते। कुरकुरीत अशा तांदळाच्या चकल्या एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपी मध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, सगळ्यात महत्त्वाचं मस्त राहा। धन्यवाद।